भावेश आणि वीरेंद्र ही सलामीर जोडी आहे. स्ट्राईक एंडला भावेश, गोलंदाजी मार्क वरती. 12वा प्रतिनिधी टोकराळे संघ. सामन्याला सुरुवात होते. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला होता, त्याच्यावरती हलक्यासा तेल फ्लाय केला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 2. शिवसाई टोकराले तुम्हाला वारंवार सूचना देण्यात ये. शरद भगत या ठिकाणी नक्कीच एक हुंकार मचावला होता या संघाने. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी. कॉट बियॉन्ड सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. पहिला गडी गारद होताना भावेश वावरे बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद अप्रतिम शरद भगत. आपण पाहतायत गोलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज जयदीप, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज, 1 डाऊन प्लेयर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वॅकेंड एरियाला क्षेत्ररक्षण नाहीये, कार्पेटला रोल करत दन चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत चांगले एफर्ट पाहायला मिळाले आणि बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी स्कोर कार्ड. शिवसाई टोकराळे संघ पाहतायत चांगले गोलंदाज देखील त्यांच्याकडे आहेत, फलंदाज देखील आहेत. त्या बाजूला वाघोबा वॉरियर्स बिंदरपाडा संघ. यावेळेस क्रॉस राऊंड खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेगचा मारा होता, खराब चेंडू. पनिशमेंट केलं जातं या चेंडूवरती. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड, 6 धावा धावफलकावरती. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथून मात्र वीरेंद्रला पाठवून देण्याचं काम केलंय. बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकाचा शैलेश नाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत चांगली व्हेरी इकॉनॉमिकल षटक हाताळलाय गोलंदाज शरद भगत च्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. यावेळी स्लॉवर फुलटॉस क्षेत्ररक्षण आहे. 30 सर्कल मध्ये अचूक फेक येईपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेने धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. संत क्रिकेट आहे आतापर्यंत संध्याकाळच्या सत्रामध्ये. चांगली गोलंदाजी शिवसाई टोकराले. यावेळेस खराब चेंडू हाताळला, त्याच्यावरती पनिशमेंट केलं जात आहे. 1 बाउन्स सरळ या ठिकाणी चेंडू क्लिअर होतोय. सी मारेका पार चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 धावा धावफलकावरती. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड. एक षटकाच्या समाप्ती करीस 11 धावा धावफलकावरती. चला जास्त टीम मीटिंग नाही प्लीज.
साहिल दुमाडा या ठिकाणी नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा. पहिल्या षटक आपण पाहिलं 11 धावा खर्च केल्या शरद भगत या गोलंदाजाने. गोलंदाज साहिल दुमाडा आहे तर एका बाजूला शैलेश नाकरे. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस 11 धावा लागल्या गेल्या. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता तिथून चांगले एफर्ट प्रयत्न दर्शवले होते. खराब फेकी झाली त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं. इथून मात्र एक धाव खर्च झाली असती. तिथून एक्स्ट्रा एक धाव खर्च करताना शिवशाही टोकराले संघ. चांगली सुरुवात आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. या ब गटातील दुसरा सामना रंगतोय त्या तिसरा सामना आहे. शेवटचा आणि अंतिम सामना असेल हा. तदनंतर आपण दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत जिथे 2 संघ पाहायला मिळतील. एका बाजूला आई गावदेवी पेणन तर एका बाजूला रोहित 11 वेडी संघ. या इनिंग ब्रेक नंतर तुम्ही लगेच टॉस बॉक्स कडे तयार राहायचा कर्णधार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न. यश चेंडू सरळ यष्टानं जाऊन आढळलाय. फलंदाज बाद होतोय क्लीन बॉलच्या माध्यमातून. शैलेश नाकरे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज अमोल रावते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तोपर्यंत साहिल दुमाडा चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 3 चेंडू शिल्लक असतील. चांगलं परिवर्तन करतोय कारण की आता पहिल्या षटक आपण पाहिलं होतं तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या आणि इथून चांगली गोलंदाजी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि हे महत्वाचं असेल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. अचूक फेकीपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का. डेंजर एंड कडे आले होते. यस विकेटचं बदल होतंय. धावचीतच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. आणखी एक झटका वाघोबा वॉरियर्स बेंदरपाडा संघाला. फलंदाज बाद कॉम. धन्यवाद. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. दीपक कडू 6व्या क्रमांकाचा फलंदाज. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं. अचूक पैकीपर्यंत यस नो मध्ये गाडी सुटेल का आणि यस धावचीतच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद कॉम. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल. आतापर्यंत 5 गडी गारद झालेत वाघोबा वॉरियर्स बेंदरपाडा संघाचे. गोलंदाजी साहिल दुमाडा चांगली गोलंदाजी हाताळली त्यांच्या माध्यमातून. आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक हाताळला आणि हे महत्वाचं होतं शिवशाही टोकराळे संघाला. शेवटचा आणि अंतिम. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. टॅप शॉट राहिला होता. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीवेळेस प्रथम फलंदाजी करत असताना वाघोबा वॉरियर्स बेंदरपाडा संघ जाऊन पोहोचलाय. 16 एकड्यावरती 5 गड्याचा मोबदल्यात. घेऊया एक छोटासा ब्रेक
आणि ऐकूया एक श्रवणीय सुमधुर संगीत. धन्यवाद. जास्त टिमिटिंग नका प्लीज. वेळ खूप कमी आहे. वेळेला महत्त्व द्या मित्रांनो, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे, याची नोंद घ्या. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती विशाल सुतारला मात्र आणलं जात आहे. त्या अनुषंगाने गोलंदाजी करेल. 2 षटकाच्या समाप्तीकडे 16 धावा आपण पाहिल्या. 8ची सरासरी गाठली गेली प्रथम फलंदाजी करत असताना. वाघोबा वॉरियर्स बेंदरपाडा संघ. विशाल सुतार हा गोलंदाज. पहिलाच बॉल. यावेळेस दांडी दांडी गुल या ठिकाणी फलंदाज बाद. दीपक कडूला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. 16 धावा. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मी. मैत्री ग्रुप चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षक वर्गांचं मी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी विशाल सुतार आपण पहिल्या चेंडूवरती मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून पाठवून देण्याचं काम केलं फलंदाजाला. नवीन फलंदाज त्या ठिकाणी अमित रावते हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी राहिली गेली आतापर्यंत शिवशाही टोकराले संघ. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथून एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकच धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 17 रन 17 धावा धावफलकावरती. यावेळेस अप्रतिम चेंडू मात्र कुलरलेनचा चेंडू हाताळला गेलाय. आणि जेव्हा जेव्हा मात्र म्हणतात ना, क्रिकेटचं अस्त्र, क्रिकेटचं शस्त्र आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, हा मात्र चेंडू थोडासा फलंदाजाला हवी ठरतोय. सुनील आहे स्ट्राईक एंडला. नो स्ट्राईक एंडला अमित रावते. गोलंदाज आपण पाहिला विशाल सुतार हा गोलंदाज. याही वेळेस काय यू मिस डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. क्लीन बोल्डच्या माध्यमातून दुसरा गडी गारद करताना विशाल सुतार चांगली गोलंदाजी करतोय. हवी ठरलाय फलंदाजांवरती. सुनील बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. थँक्यू. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी शिवसाई टोकराले संघ. नक्कीच या संघाची चर्चा राहिली होती एकलव्य खैरेपाडा चषकामध्ये, आणि तो संघ आज मात्र नक्कीच कमबॅक केलं या संघाने. आणि त्यांच्या कर्णधाराने नक्कीच मुलाखत सांगितली होती की आम्ही पहिल्यापेक्षा चांगली तयारी करून आलोय, आणि चांगली तयारी दिसते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लोअर पुट तट्यार सर्कल मध्ये आहे. डेंजर एंड कडे येस नो मध्ये गाडी सुटेल. आणखी एक फलंदाज बाद. गॉन. नवीन फलंदाज अजय
मैदानात सतरा धावा धावफलकावर होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन हाताळली गेली. एक खराब क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. 3 षटकाच्या समाप्तीकरीस 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 21 सेकंड वरती. 3 षटकाच्या समाप्ती 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. अक्षय हेमाडे हा गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. इथून मात्र थोडस डाऊन द लेगचा मारा. खराब चेंडू मात्र या ठिकाणी दर्शवताना पंच. अवंतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड झालाय. अवंतर धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर षटकार आला. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळला आणि तदनंतर वाईट. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन केलं या ठिकाणी अक्षय हेमाडेने. शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू शिल्लक असतील. चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू शिल्लक असतील. या इनिंग ब्रेक नंतर नक्कीच मी निवेदित करेन नाणेफेकी करण्यासाठी आई गावदेवी पेनन आणि रोहित 11 वेडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंग ब्रेक नंतर लगेच यायचं आहे टॉस बॉक्स कडे. नाणेफेकीचा कॉल होईल. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे आणि अंतिम. अक्षय हेमाडे यावेळेस पुन्हा एकदा पूर्णपणे अक्रॉस झाले होते. रीड केलं होतं. लेग बायच्या माध्यमातून पंच दर्शवतील 1 धाव मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल आणि या शेवटच्या अंतिम चेंडू मागे किती धावा जमेल. वाघोबा वॉरियर्स बेंदरपाडा संघ यावेळेस प्रतिम निर्धाव चेंडू आलाय. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. 31 धावांचं लक्ष हे समोर आहे. या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल आई गावदेवी पेणन आणि रोहित 11 वेडी संघ. नाणेफेकीचा कॉल होईल त्या ठिकाणी.
एकतीस धावांचं माफक लक्ष आहे आणि नाणेफेकीचा कॉल होईल. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल आई गावदेवी पेणन आणि रोहित 11 बेडी. मनोज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून या शुभस्ते मात्र नाणेफेकीचा कॉल होईल. ही दोन संघ पाहायला मिळतील त्या ठिकाणी. आई गावदेवी पेणन आणि रोहित 11 वेडी. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी जॉईन होतील मायक्रोफोन वरती अनिकेत रावते. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या सोबत जोडले गेले आहेत. एका बाजूला त्रिमूर्ती पेनन संघ आहे तर एका बाजूला रोहित 11 वेडी संघ आहे. तर नाणेफेकी केली जाईल. चॉईस मात्र दिलं जात आहे. तर चॉईस जिंकली गेली आहे रोहित 11 वेडी संघाच्या माध्यमातून. तर कॉल करेल वेडी संघ. छाप असा कॉल केला गेलाय आणि छाप आलाय. नाणेफेकी जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण स्वीकारल्या. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? 40 ते 50 धावा. आणि असे कोणते गोलंदाज आहेत की ज्या 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्यासाठी प्रयत्न करतील? शैलेश आहे, तसं मी पण आहे, प्रणित आहे, प्रशांत. थँक्यू सो मच. जास्त वेळ काही घेणार नाही आहे. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. तर आता जातोय आपण पेणन संघाच्या कर्णधाराकडे. तर नाणेफेकी आपण हरलात. प्रथमतः फलंदाजी करायची आहे. काय निर्णय असेल आणि किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही धावा तरी पण 50-60 तेवढे करणार. आणि 50 ते 60 धावा जमवण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड आपल्याकडे फलंदाज आहेत की जे मात्र ह्या धावा वाढवण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान देतील? गणेश आहे, आशिष, समीर आणि मी सुद्धा. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल आणि या सामन्यासाठी पुढच्या सामन्यासाठी. तर वळूयात समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू यू कल्पेश जगुरे सर. थँक्यू व्हेरी मच. रौनक हेमाडे आणि राजेश भगत ही सलामीर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रथम फलंदाजी करत असताना वाघोबा वॉरियर्स बेंदरपाडा संघाने 30 धावा जमावल्या गेल्या आणि 31 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. जयदीप आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल असेल पॉवर प्लेच्या बंधनातला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी. शैलेश नाकरे यष्टीरक्षक चुकी करणार नाही. फलंदाज बाद झालाय. पहिला गडी करत होताना रौनक हेमाडे बॅक टू द राजेश भगत बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अक्षय हेमाडे 1 डाऊन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवर कडी गारद केलाय. प्रेशर आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अप्रतिम अक्षय हेमाडा. इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ आलाय सीमारेखा पार. चौकार आणि या चौकाराने खातो पण झालंय शिवसाई टोकराळी संघाचं. चांगले एफर्ट होते, चांगला प्रयत्न होता चेंडूला थांबवण्याचा, पण इथून मात्र थोडस बीट झाले आणि चेंडू सरळ सीमारेखा लगत चौकारामध्ये कन्वर्ट झाला आणि नशिबाचा चौकार त्या ठिकाणी अक्षय हेमाडेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचल्या 5 या आकड्यावरती. रौनक हेमाडे नक्कीच चांगला फलंदाज आपण पाहिला. चांगला फलंदाजी, युवा टॅलेंटेड संघ आहे. मोठा प्रहार या ठिकाणी वॅकेंड एरियाला क्लिअर करेल का? 1 बाउन्स आलाय मैत्री ग्रुप चषकाचा चौकार. 4 या 4 धावेने धाव संख्या फ्लाय झाले. एकंदरीत 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन द स्कोर कार्ड. चांगले एफर्ट एकदा ते स्पष्ट केले.
लेवल झाले आणि इथून मात्र सरळ चेंडूला वन बाउन्स चौकारामध्ये कन्वर्ट केला आणि ख्याती आहे फलंदाजाला. चांगला फलंदाज म्हणून पाहिला जातं रोनक हेबाडे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू येईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जयदीपच्या माध्यमातून चौकार आल्यानंतर कमबॅक केलं या गोलंदाजाने. यावेळेस काय क्लास या ठिकाणी. यू ब्युटी ट्रेडमार्क रोनक नावाचा ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. षटकार आलाय नक्की आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 एकड्यावरती. चला नो टीम मीटिंग प्लीज. स्पीडअप करा मित्रांनो, घाई करा प्लीज. जबरदस्त या ठिकाणी षटकार शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडू मागे षटकार आलाय. गोलंदाज वीरू त्या ठिकाणी वीरेंद्र. अक्षय आहे स्ट्राईक एंडला. अक्षय हेमाडे आणि रोनक हेमाडे हे दोन्ही बंधू आहे आणि दोन्ही बंधूंची जोडी देखील आहे त्या मैदानाच्या आतमध्ये. त्या अनुषंगाने आपण इंटरनॅशनल भारत संघाचा विचार केला तर हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या आणि कार्पेटला रोल करत पुन्हा एकदा आलाय आणखी एक चौकार 4. अप्रतिम आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय एकंदरीत 19 धावा धावफलकावरती. सदाबहार बहारदार मात्र खेळी शिवसाई टोकराळे संघा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इरादे स्पष्ट केले. अजय आहे त्या ठिकाणी. चांगली क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 20 धावा अजून 11 धावीची गरज विजयासाठी आणि नक्कीच शिवसाई टोकराळे संघ मजबूत परिस्थितीमध्ये. जयसी गेण इथून मात्र लाऊड अपील होती पंचांकडे. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 21 या आकड्यावरती 21 रन. स्लोवर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथून मात्र थोडासा फलंदाज बीट होताना पाहायला मिळाला. रोनक हेमाडे हा फलंदाज. चांगली सुरुवात आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस मैत्री ग्रुप चषक 2025 आणि फायनल डे आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर रविवार या दिवशी नागपूर येथे मात्र झालेल्या फॅशन शो मध्ये आदिवासी समाज आपण पाहिला तर पहिला नंबर आला होता त्या स्पर्धेमध्ये. ते यूट्यूब कलाकार रवी सातपुते सर आणि किरण वरठा सर, लक्ष्मी सातवी आणि राजा बाबू असे मात्र यूट्यूब कलाकारची उपस्थिती या ठिकाणी असेल. तर सर्व खेळाडू वर्ग, प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर यांना मी विनंती करेन नक्कीच तुम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये जॉईंट व्हा आणि या मात्र यूट्यूब कलाकारांच्या माध्यमातून आपल्याला थोडासा मात्र कार्यक्रम देखील पाहायला मिळेल त्या ठिकाणी. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून दोन्ही फलंदाजी करतायत. रोनक हेमाडे आता मात्र थांबत नाही. आणखी एक आलाय षटकार. मी नक्कीच म्हटलं होतं या शिवसाई टोकराले संघाची चर्चा देखील आपण राहिली होती, जिथे मात्र काही जबरदस्त खेळी राहिली एकलव्य खैरेपाडा चषकामध्ये आणि तीच मात्र या ठिकाणी खेळी पाहायला मिळते. अजूनही विजयासाठी 3 धावीची आवश्यकता. 12 चेंडू आणि 3 धावा हे सामन्याचे इक्वेशन आहे. तदनंतर आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल. आई गावदेवी पेंडन आणि रोहित 11 वेडी. अमित रावते गोलंदाज. 12 चेंडू 3 धावीची गरज. अक्षय हेमाडे आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. यश चित्त होताना अक्षय हेमाडे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. गॉन.
धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल सुतार, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, प्लीज घाई करा मित्रांनो, कारण की हा सूर्य आपल्यासाठी थांबणार नाही. सूर्य अस्ताला गेल्यानंतर त्याने फक्त 3 धावेची गरज आहे. चांगली गोलंदाजी, तितकी चांगली फलंदाजी देखील राहिली गेली आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लाईन, चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. म्हणतात ना, अच्छी गेंदो का सन्मान करो, बुरी गेंदो का अपमान करो. फक्त आणि फक्त 2 धावेची गरज आहे. रोनक हेमाडे आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल. एक मोठी मॅच पाहायला मिळेल त्या ठिकाणी. आई गावदेवी पेणन आणि रोहित 11 वेडी. काही जबरदस्त मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. इथून चांगली गोलंदाजी साकारतोय आतापर्यंत अमित रावते. अप्रतिम. या ठिकाणी शेवटचा 1 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस पण नाटवेग तेज तरार. काय जबरदस्त गोलंदाजी. शेवटच्या फक्त 1 धावेची गरज आहे विजयासाठी. यावेळेस प्रतिम विजयाचा शिक्कामोर्तब करताना शिवसाई टोकराळे संघ, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम वाकोपा वॉरियर्स बेंदरपाडा. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं सुद्धा या ठिकाणी मैत्री ग्रुप चषकातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतोय. या नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आई हँडसेक करा, कंपल्सरी आहे, हँडसेक करा मित्रांनो. आई गावदेवी पेणन संघ, तर एका बाजूला रोहित 11 वेडी संघ. वेडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. या मायक्रोफोनवरती जॉईन केले जातील अनिकेत रावते.